नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। संपूर्ण घटनेला कशा म्हणता ज्या पद्धतीने मग सुरक्षा रक्षकच जबाबदारी या घटनेला बघा, शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही, शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड 2 3 4 मिनिटांमध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे। त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे उडावडत चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे पळून जातो। शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहेत। इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी आहे, साधारणतः 100 किलोमीटरचं अंतर असेल। जर आपण धरलं 100 किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये 50 तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात। सीसीटीव्ही आहे, त्याचे सगळे घटना ही 6 वाजता घडली, फिर्याद ही 9 वाजता आलेली आहे, मध्ये 3 तास गेलेले आहे। जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं? फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा 9 वाजता फिर्याद आली, जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली, त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे। आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले, आणि तोपर्यंत तो एका विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे। आम्हाला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही, परंतु आपण त्याला पकडले, आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेलं आहे। परंतु घटना घडली 6 वाजता, तक्रार आली 9 वाजता, या मधल्या 3 तासाच्या गॅपमध्ये आपल्याकडे कुठली त्या घटनेची माहिती नव्हती, म्हणून त्याला तो इन्वेस्टिगेशन अभी जो आरोपी है उसको हम ट्रैक कर रहे हैं, एंड बहुत ही जल्दी आरोपी पकड़े जाएंगे, और उनका संभाव्य लोकेशन हमें मिल चुका है, और जल्दी ही आरोपी हमें शरद पवार पक्षाने असा आरोप केलाय की हा जो आरोपी आहे त्याचा कुठला तरी मोठ्या पुढारीशी संबंध आहे आणि तो सत्तेतला आहे। आमदाराचा फोटो माऊली कटके यांचा फोटो जो आहे तो त्याच्या डीपीला पाहायला मिळाला। त्याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून तो वापरतोय, अशी काही पार्श्वभूमी आहे का, तुम्हाला काय माहिती? बघा, ह्या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काही संबंध नाही। एखादा आरोपी हा आरोपी असतो, किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो गुन्हेगार असतो। त्याला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठला धर्माचा जातीचा असं आपण या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं। तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अद्दल घडली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ह्या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू आहे। This incident does not have any political connection. नागपूरच्या प्रकरणात प्रशांत कोरटकर नागपूरमधनं गायब झाला, टीव्हीवरती येतो, गायब होतो। पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो। बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये। गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचा तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का? गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतात? फेल्युअर मी म्हणणार नाही, कारण बीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत, एक आरोपी अजून सापडले नाहीत, उर्वरित आरोपींना आपण पकडलेला आहे, आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच। आणि आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही। ज्यावेळेस आता मला सगळी इन्फॉर्मेशन देता येणार नाही, कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे। आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्या ताब्यात येईल। या घटनेबद्दल आधीही पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महाविभागाकडून की तिथं सुरक्षा द्या, पण पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं आणि सुरक्षा दिली नाही।
22 तारखेचं ते पत्र आहे. त्या दिवशी तो स्वतः PI ने रात्री कारवाई केली नाही, वेगवेगळे पत्र आरोप त्याला कसं आहे, शेवटी एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एसटीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवाराची सुरक्षा त्यांनी बघायची आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला वाटतं आज आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढची ऍक्शन आहे ते घेतील. त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1:30 वाजता देखील PI स्वतः तिथे हजर होते, 3 वाजता देखील PI स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे आहे ते 22 तारखेला दिलेलं आहे. ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी PI गेले असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंट तिथं त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी. 22 तारखेला हे पत्र दिलेलं आहे. त्यानंतर तिथले PI असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं राष्ट्रीय परिवहन विभागाचं म्हणणं आहे. जवळपास आता आपण 2024-2025 पर्यंत आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7,196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही. जेव्हा 7,000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7,000 पेक्षा जास्त झाल्यात. मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4,500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत. आता ह्या कारवाया इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या. कागदावर बरंच काही असतं पण नाही, ह्या कारवाया ह्या प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण कागदावरती पोलिसिंग दिसत नाही. गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही, गाडीतनच फक्त गस्त घातली जाते. नाही, सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते PI स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत. की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे. 50 तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उरलाय. पोलीस काम करतात त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये. मात्र आरोपी 50 तासाहून अधिक झाला तरी सापडला नाहीये. 11पेक्षा जास्त गुन्हा शाखा असेल, पुणे पोलीस असेल, आरोपीला ट्रॅक केलं जाते, लवकरच तो आपल्या ताब्यामध्ये येईल. In the letter which has been given by the depot manager, the transport ministry as well as the police, it is mentioned that these private agents as well as other miscreant people, including antisocial elements, they are harassing people. They are also forcing them to take private buses. They are also touching the elderly people as well as children. How do you look at this? Because the actions were not initiated. You are mentioning that there were patrolling which was done, but on ground it's nothing. I need to see that letter with what intention that letter was issued. And I think if the depot manager had issued the letter, he should have made sure that the private security which was there, it was working, it was his duty because the depot is under him. And he should have been alert with the security. If the security was not there, the CCTV which is footage which are showing us, that police chowki was right beside the bus. And the depot manager should have been alert about this, that his security which is working under him, if it was not there, he should have made sure, he should have contacted that security agency and made sure that security is being fulfilled there. But he did not do it. Claiming the depot manager, he has written the letter asking for help for complaint as well as everything. I think police has taken enough action. Whatever is in the control of police, the police has taken enough action. The incident which has happened, that has happened inside the stand. And inside the stand, the security is provided by ST Mahamandal.
And I think the depot manager should have been more alert. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार या सगळ्या घटनेला जबाबदार जी काही एसटी महामंडळ आहे तीच आहे आणि पोलिसांचा कोणताही रोल पोलिसांचा कुठलाही रोल नाही मी असं म्हणत नाही. पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, परंतु 24 तास त्या एसटी स्टँडमध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जात आहे. त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे, त्याला आपण पैसे देतोय. त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली, जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना. आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये, एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी चे लोक आहेत की नाही, त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही, ही देखील जबाबदारी त्यांची आहे. आणि म्हणून मला वाटतं ही टोळाटोळाचा हा प्रश्न नाही. घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर कदाचित घटना घडली नसती. आणि म्हणून यापुढे नक्कीच पोलीस प्रशासन आणि एसटीए एकत्र होऊन जर का जसे ज्याची चर्चा काल आपण केलेली आहे, माननीय परिवहन मंत्र्यांनी देखील या बाबतीत खुलासा केलेला आहे की जर का पोलीस मार्शल्स जर का तिथे आपल्याला हे एसटी स्टँड वरती आणि सेन्सिटिव्ह आपल्याला जर का जागेवरती जर का प्रोव्हाइड करता आले तर नक्कीच ते आम्ही बाबतीत आम्ही विचार कायद्याविषयी केलं होतं. कायदा आणावा असं गरज वाटते तुम्हाला? नाही, बघा, शक्ती कायदा हा आपण विधिमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण आयपीसीच्या अंतर्गत ते बदल आपण सुचवले होते. परंतु दरम्याने आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता आयपीसीच्या व्यतिरिक्त आता ऐवजी आता बीएनएसएस हा कायदा देशावर लागू झालेला आहे. शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केल्या होत्या त्या ऑलरेडी आता बीएनएसएस मध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही नक्कीच पोलिसांमार्फत केली जाईल. आपको लगता है कि पुलिस को आगे एक्शन कैसा लेना चाहिए ताकि रेप केसेस कम हो सके? 9 से ज्यादा रेप केसेस रजिस्टर हो गए. देखिए, जो रेप केसेस रजिस्टर्ड होते हैं मेजरली दोज रेप केसेस आर वो जो रेप होते हैं वो किसी पहचान के आदमी के द्वारा होते हैं, ऑलरेडी जो कांटेक्ट में पर्सन उनके थ्रू होते हैं. तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं. अननोन पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं, लेकिन जरूर वो नहीं होनी चाहिए. वो भी एक एज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कर दोस. और जो नॉन पर्सन से जो रेप होते हैं उसपे बिल्कुल सोसाइटी में अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है. और इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस के जो भी प्रोग्राम है वो चालू है. लॉ में क्या अमेंडमेंट्स होने चाहिए सर इसके? ऑलरेडी लॉ में अमेंडमेंट्स हो चुके हैं. जो बीएनएसएस जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके अंदर जो शक्ति जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था उसके जो भी फाइंडिंग्स थे वो सब बीएनएसएस में आ चुके थे. मेरे ख्याल से उसको भी इम्प्लीमेंट करना हमारे सर्व चालू है. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.